नमस्कार, मी महादेव वाघमारे. डिजिटल प्रभातमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण अशा अवली या डॉक्टरशी मुलाखत घेणार आहोत. गोल्ड मेडलिस्ट, सोनोग्राफी तज्ज्ञ, ज्यांचं मावळ तालुक्यामध्ये एक उत्तुंग असं नाव आहे, डॉक्टर श्रीहरी डांगे. नमस्कार डांगे साहेब. नमस्कार. मी डॉक्टर श्रीहरी डांगे, सोनोग्राफी तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, मावळमध्ये प्रॅक्टिस करतोय गेली 13 वर्ष. आज आपण सोनोग्राफी, रेडिओलॉजीमधल्या सोनोग्राफी या विषयावर बोलणार आहोत. सोनोग्राफीचे फायदे काय, सोनोग्राफी का करावी. बऱ्याच वेळी असा प्रश्न पडतो की डॉक्टर सांगतात की सोनोग्राफी करून घ्या, तर आपण ही का करावी, याचे अनेक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये असतात. सर्वप्रथम मी आपल्या मावळामधील बंधू भगिनींचे आभार मानतो. त्यांच्या या प्रेमामुळे, त्यांच्या सहकार्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. सोनोग्राफी म्हणजे काय, तर सोनोग्राफी म्हणजे सोनोग्राफी मशीनद्वारे पोटाच्या आतमधल्या गोष्टी सगळ्या आपल्या स्क्रीनवर दिसतात, त्याला सोनोग्राफी म्हणतात. सोनोग्राफीमध्ये एक्सरे सारखे रेडिएशन नसतात, त्यामुळे सोनोग्राफी हे घातक नाही. सोनोग्राफी का करावी, कशासाठी करावी. रूढीवादाप्रमाणे आपल्याला असं वाटतं की पोटामध्ये जर बाळ असेल म्हणजे गर्भवती महिलेची सोनोग्राफी केली जाते, तर तसं नाही आहे. सोनोग्राफी शरीरातल्या प्रत्येक भागाची सोनोग्राफी आपण करू शकतो. सोनोग्राफी आता इतक्या उच्च लेवलवर गेलेली आहे, इतकी अत्याधुनिक झालेली आहे की सोनोग्राफीचं निदान हे MRIच्या निदानासारखं सुद्धा आहे. जिथे आपण MRI करू शकत नाही, जिथे आपण CT स्कॅन करू शकत नाही, तिथे आपण सोनोग्राफी करतो. सोनोग्राफी करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपयोग जो सोनोग्राफीचा होतो तो गर्भवती महिलेमध्ये बाळाला काही व्यंग आहे का, बाळाला काही प्रॉब्लेम आहे का हे बघण्यासाठी होतो. प्रॅक्टिस मी 2007 साली सुरू केली. तोपर्यंत सोनोग्राफी 9 महिन्यातून एकदा किंवा दोनदा केली जायची. बाळ आहे आणि 9 महिने पूर्ण झालेत का हे बघण्यासाठी सोनोग्राफी केली जायची. पण हळूहळू पुढे सोनोग्राफीमधलं विज्ञान इतकं प्रगत होत गेलं की 3 महिन्यामध्ये सुद्धा बाळाला काही व्यंग होऊ शकतो का भविष्यात हे कळायला लागतं. त्यामुळे गर्भवती महिलेच्या ज्या आपण सोनोग्राफी करतो यामध्ये 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी, 5व्या महिन्याची सोनोग्राफी, 6 महिने संपल्यानंतर ती सोनोग्राफी, 7 महिने संपल्यानंतर सोनोग्राफी आणि 9व्या महिन्यातली सोनोग्राफी, ह्या अतिशय महत्त्वाच्या सोनोग्राफी आहेत. एक उदाहरण तुम्हाला देतो. एक पेशंट मी 10 वर्षांपूर्वी बघितलं की त्या बाळाला एक 5व्या-6व्या महिन्यात कळलं होतं की बाळाचं जे लहान आतड आहे त्याचा पुढचा भाग हा बंद होता, त्याला डिओडिनल अट्रेझिया असं म्हणतात. तर त्यावेळी ते दाम्पत्य जेव्हा माझ्याशी बोलले त्यावेळेस ते खूप टेन्शनमध्ये होते. साहजिक आहे, सोनोग्राफीमध्ये आपल्या बाळाला काही प्रॉब्लेम हे कळल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला टेन्शन येणार. ते बघितल्यानंतर मी त्यांना म्हटलं की सोनोग्राफी आपण 9 महिन्यापर्यंत करूयात, पुढे बाळ कसं डेव्हलप होते ते बघूयात आणि जन्म झाल्यानंतर बाळाची परिस्थिती कशी आहे आणि ऑपरेशन केल्यानंतर बाळ हे बरं होऊ शकतं असं तज्ज्ञांशी बोलल्यानंतर आम्ही ते 9 महिने सोनोग्राफी केली. नंतर बाळाचा जन्म झाला आणि जन्मानंतर 1 किंवा 2 दिवसानंतर त्या बाळाचं ऑपरेशन केलं. आता ते बाळ 10 वर्षाचं आहे. हे सोनोग्राफीचं महत्त्व. दुसरं उदाहरण असं की एक पेशंटला 3ऱ्या महिन्यामध्ये कळलं की बाळामध्ये भरपूर व्यंग आहेत. बाळाची बोटं जुळलेली होती, पोट चिरलेले होते, आतमधला जबडा चिरलेला होता, हृदयाला थोडा प्रॉब्लेम होता. याला सिंड्रोमिक बाळ म्हणतात. म्हणजे असं बाळ पुढे नेऊन त्याचा काही उपयोग होत नाही. बाळाला प्रॉब्लेम होतात. जन्म झाल्यानंतर सुद्धा बाळाला भरपूर प्रॉब्लेम येतात. त्यामुळे 3ऱ्या महिन्यानंतर त्याची गर्भजल तपासणी केली 15 आठवड्यानंतर आणि ते बाळ टर्मिनेट करायचं ठरवलं. ह्या 2 उदाहरणांमध्ये आपल्याला असं दिसतंय की सोनोग्राफीचा अचूक आपल्याला फायदा होतो. एखादी गोष्ट जर वाईट होणार असेल तर ती आपल्याला टाळता येते आणि एखाद्या गोष्टी की तिथे पुढे जाऊन बाळाचं जर पुढे ऑपरेशन होऊन तो बरं होणार असेल तर तेही आपल्याला करता येते. हे झालं गर्भवती महिलांची सोनोग्राफी. सोनोग्राफी फक्त गर्भवती महिलांची करतात का, नाही, तर शरीरातल्या प्रत्येक भागाची सोनोग्राफी होते. लिव्हरची सोनोग्राफी स्पेशल होते, ब्रेस्टची सोनोग्राफी होते, कॅन्सर आहे का नाही ते आपल्याला कळतं. गळ्यामध्ये थायरॉइड नावाची ग्रंथी असते, त्याची सोनोग्राफी स्पेशल केली जाते. थायरॉइडचा कॅन्सर असेल तर तो सोनोग्राफीवर आपल्याला कळतो.
अपेंडिक्स, मूतखडा यावरती सोनोग्राफी केली जाते, हे आपल्याला सर्व ज्ञात आहे. आता पोटामध्ये काही गोष्टी ज्या दिसायला हव्यात म्हणजे सर्जिकल कंडिशन्स म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला सोनोग्राफी त्या गोष्टी दिसतात. पण अजून सोनोग्राफी ह्या पुढे जाऊन काय, तर ज्या क्रिया असतात म्हणजे एखाद्या पेशंटला डायबिटीज आहे का, होऊ शकतो का, ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो का, हृदयाला काही त्रास आहे का, रक्तवाहिन्यांवर प्रेशर आलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपण सोनोग्राफीमध्ये सांगू शकतो. सोनोग्राफी आज अशा लेवलला पोहोचलेली आहे की सोनोग्राफीवर अचूक निदान करू शकतो. सोनोग्राफीवरचा जो आजार असेल त्याची स्टेज काय ते आपल्याला कळतं आणि सोनोग्राफीच्या साहाय्याने आपल्याला तो आजार बरा देखील करता येतो. याच व्यतिरिक्त माझ्या सेंटरमध्ये, श्री डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी बरोबर एक्सरे, मॅमोग्राफी, लॅब आणि सिटी स्कॅन देखील आहे. या सगळ्या गोष्टींचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. सगळ्यांनी जसं मला प्रेम दिलंय भरभरून तसं इथून पुढे प्रेम द्यावं. आईवडिलांच्या आशीर्वादाने, देवाच्या कृपेमुळे जे चांगलं काम माझ्याकडनं घडतंय ते असंच अविरत घडत राहावं आणि मावळवासियांची सेवा माझ्याकडनं घडत राहावं ही नम्र विनंती. धन्यवाद.